गुड मॉर्निंग. मी प्राध्यापक डॉक्टर D.K. मोरे, प्रोफेसर अँड हेड डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स, KRP कन्या महाविद्यालय, इस्लामपूर. ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये आज आपण 7व्या व्याख्यानामध्ये भारतातील अन्न सुरक्षा, फूड सिक्युरिटी याची चर्चा करणार आहोत. तर सुरुवातीस अन्न सुरक्षा म्हणजे काय? तर अन्न सुरक्षा म्हणजे लोकांना अन्नधान्याचा पुरेसा, संख्यात्मक पुरवठा उपलब्ध होण्याबरोबरच गुणात्मकदृष्ट्या सकस व पौष्टिक आहार वेळेवर उपलब्ध होईल याची हमी मिळणे. सध्या भारताने अन्नधान्याच्या बाबतीत जरी स्वयंपूर्णता प्राप्त केली असली तरी प्रत्यक्षात लोकांना पुरेसा समतोलित आहार मिळत नाही. आता अन्न सुरक्षा म्हणजे काय याचे विवेचन अनेक विचारवंतांनी, अनेक संघटनांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्यातील काही महत्वाचे विवेचन आपण पाहणार आहोत ते पुढील प्रमाणे. 1986च्या जागतिक विकास अहवालानुसार अन्न सुरक्षा म्हणजे सर्व लोकांना सर्व वेळी कार्यक्षमता टिकवण्यासाठी व निरोगी जीवन प्राप्त होईल इतपत पुरेसे अन्नधान्य उपलब्ध होईल अशी स्थिती होय. तर अन्न व कृषी संघटनेच्या मते अन्न सुरक्षा म्हणजे सर्व लोकांना सर्व काळी भौतिक व आर्थिक दृष्टिकोनातून आवश्यक असलेले महत्वाचे अन्न उपलब्ध होण्याविषयी हमी म्हणजे अन्न सुरक्षा होय. वरील विवेचनावरून आपणास अन्न सुरक्षेमध्ये पुढील बाबी समाविष्ट करता येतात. पहिली बाब, देशातील लोकसंख्येस आवश्यक असणाऱ्या अन्नधान्याच्या प्रत्यक्ष पुरवठ्याची उपलब्धता अपेक्षित असते. दुसरा भाग, अन्न सुरक्षिततेत लोकांना त्याच्या गरजेप्रमाणे हवे तेवढे अन्नधान्य खरेदी करता येईल एवढी खरेदी शक्ती त्याच्याजवळ उपलब्ध असते. आणि तिसरी गोष्ट, आरोग्यदायी जीवनासाठी आवश्यक असणारी प्रथिने ही अन्नधान्यातून मिळावी. वरील विवेचनामध्ये अन्न सुरक्षा ही संकल्पना संकुचित अर्थाने वापरली गेली आहे. परंतु आज
बदलत्या विकसित अर्थव्यवस्थेत ही संकल्पना विकासाच्या आवश्यकतेनुसार बदलत असते. त्यानुसार अन्न सुरक्षेच्या पुढील अवस्था सांगता येतात. पहिली अवस्था, यामध्ये मानवास जिवंत राहण्यासाठी आवश्यक त्या मूलभूत गरजा भागवता येतील एवढ्या अन्नधान्याची उपलब्धता अपेक्षित आहे. दुसरी अवस्था, या अवस्थेत खाद्यान्न व डाळी यांची पुरेशी उपलब्धता अपेक्षित आहे. तिसरी अवस्था, यामध्ये खाद्यान्न, डाळी, दूध व दुग्धजन्य पदार्थ याचा पुरेसा पुरवठा अपेक्षित आहे. आणि चौथी अवस्था, यामध्ये खाद्यान्न, डाळी, दूध, दुग्धजन्य पदार्थ, भाजीपाला, फळे, मांस, अंडी इत्यादीचा पुरेसा पुरवठा अपेक्षित आहे. या चार अवस्थेवरून भारत हा आज पहिल्याच अवस्थेमध्ये आहे अशा पद्धतीचे चित्र आपणास अभ्यासावरून दिसून येत असते. भारतात 1950 ते 98 या काळात कडधान्याचा दरडोई उपभोग 25% घटला. त्यामुळे प्रथिनांचे प्रमाण हे कमी झाले. परिणामी लोकांची कार्यक्षमता ही देखील कमी झाली. भारतातील अन्न सुरक्षिततेचा विचार केल्यास अन्नधान्याच्या बाबतीत उत्पादनात यश प्राप्त झाले असले तरी कडधान्य व डाळीचे उत्पादन वाढवण्यात आपणास अपयश आलेले दिसते. याचे महत्त्वाचे कारण या पिकांचे लागवडीखाली क्षेत्र हे घटत गेलेले आहे. भारताच्या सामान्य व्यक्तीला किमान निर्वाहासाठी 11.58 किलो खाद्यान्नाची गरज असते किंवा आवश्यकता असते. परंतु प्रत्यक्षात 10.03 किलो एवढेच खाद्यान्न मिळत असलेले दिसते. याचा अर्थ अन्न सुरक्षा प्राप्त होण्यासाठी आणखीन अन्नधान्याची गरज आहे. भारतात सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत गरिबांना कमी किमतीत अन्नधान्य पुरवण्याची योजना सर्वच राज्यांनी प्रभावीपणे राबवलेली नाही. तसेच दारिद्र्य रेषेखालील लोकांचा या योजनेमार्फत समावेश करत असताना आणि त्यांना अन्नधान्य व्यवस्थित पुरवण्यात आपणास अपयश आलेले दिसते. सार्वजनिक वितरण व्यवस्था ही योजना शहरी भागात मोठ्या प्रमाणात राबवली. तसेच ही योजना
गरिबांची संख्या ज्या राज्यात जास्त आहे त्या राज्यात व्यवस्थित राबवलेली नाही. तसेच या योजनेमार्फत प्रत्यक्षात निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य पुरवले जाते. या सर्वांचा परिणाम भारतीय लोकांच्या अन्न सुरक्षेवरती आणि पर्यायाने कार्यक्षमतेवरती प्रतिकूल झालेला दिसून येत असतो. ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबवायची असेल, त्याचे अपेक्षित परिणाम आपणाला प्राप्त व्हायचे असतील, तर तिची अंमलबजावणी करताना पुढील उपाययोजना अवलंबणे हे गरजेचे आहे. पहिली गोष्ट, शेती क्षेत्राचा विकास गतिमानतेने होऊन लोकांना मुबलक अन्नधान्य उपलब्ध झाले पाहिजे. तसेच शेती क्षेत्रातील लोकांचे उत्पन्न वाढून त्यांना अपेक्षित अन्नधान्य खरेदी करता आले पाहिजे. तसेच विकासाची व्यूहरचना, त्याला स्ट्रॅटेजी आपण म्हणू, व धोरण असे असावे की ज्यामुळे उत्पन्नात होणारी वाढ ही समान असेल. तिसरी महत्वाची बाब, गरिबांना केंद्रबिंदू मानून ग्रामीण विकास कार्यक्रम हे राबवले गेले पाहिजे. भारतातील जमीन व इतर नैसर्गिक घटक हे जाणीवपूर्वक विकसित केले गेले पाहिजे. त्याचबरोबर ग्रामीण व शहरी भागातील बेरोजगारांना सरकारने रोजगार उपलब्ध करून दिला गेला पाहिजे. त्याचबरोबर भारतातील सार्वजनिक वितरण व्यवस्था जी आहे त्याची पुनर्रचना करण्याची गरज आहे. त्याचबरोबर अन्नधान्याचा साठा व त्याच्या किमती या स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. शेवटी आपणास असे म्हणता येईल, आणीबाणी व नैसर्गिक आपत्तीच्या काळात लोकांना पुरेसे अन्नधान्य मिळेल असे नियोजन सरकारने केले गेले पाहिजे. या पद्धतीने आपण या व्याख्यानात भारतातील अन्न सुरक्षा योजना याची चर्चा केलेली आहे. धन्यवाद.